खमंग, खुसखुशीत, चविष्ट गव्हाच्या पिठाची घडीची वरणबट्टी कशी करायची ते बघणार आहोत. अजिबात तेलकट होत नाही. घडीच्या बट्टीला भरपूर लियस असलेली ही डाळबट्टी. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कुकर लावून घेणार आहोत. मी इथे मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे, छोटी अर्धी वाटी. मठाची डाळ पाऊण वाटी घेतलेली आहे. तुरीची डाळ एक छोटी वाटी घेतलेली आहे. आपण आता 3 डाळी घेतलेल्या आहे. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एका पाण्याने आपल्याला ही चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे. डाळीचा डबा ठेवायचा आहे. त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. अर्धा बोट बुडेल इतकं पाणी टाकायचं. थोडी हळद टाकायची, तेल टाकायचं आणि ह्यामध्ये मी भात पण लावणार आहे एक छोट्या वाटीचा. मी आधीच तांदूळ भिजू घातले होते. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण ठेवून कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला मध्यम आचेवर याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. कुकर होईपर्यंत आपण इथे पीठ भिजवून घेणार आहोत. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घ्यायचं आहे. 2 ते 3 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलं, छान चाळून घेतलेलं आहे. 1 वाटी बारीक रवा टाकायचा आहे, तो टाकून घेतला. चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची आहे आणि सोडा टाकायचा आहे इथे पाऊण चमचा. 1 चमचा इथे ओवा घेतलेला आहे, हातावर छान चोळून तोही टाकून घ्यायचा. पिठामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. 2 चमचे इथे मी तेल गरम करून घेतलं होतं, तेही टाकून घ्यायचे. छान तेल पिठामध्ये चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चटका बसू शकतो, गरम आहे, जरा सावधगिरीने करायचं आहे. चमच्याने करायचं सुरुवातीला वाटलं असतं. त्यानंतर हाताने छान चोळून पिठाला तेल लावून घ्यायचे. तेलाऐवजी तुम्ही इथे तूपही टाकू शकता. मी त्यात तेल टाकलेलं आहे. छान मी इथे पीठ मिक्स करून घेत आहे. ह्या पद्धतीने तेल छान पिठाला लागलेलं आहे. मूठ ओळून बघायची. लगेचच आपण पीठ भिजवून घेणार आहोत. थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. मध्यम असं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. अगदी मी इथे थोडं करत नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे. गरम पाणी वापरायची अजिबात गरज नाही आहे. थोडं करून ह्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला पीठ छान मळून भिजवायचं आहे. ह्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, त्यामुळे जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही आहे. रवा त्यामध्ये फुलतो आणि मध्यम पीठ भिजवल्यानंतर छान घट्ट होतो. ह्या बट्ट्या कोणी जाडसर असं गिरणीमधून दळून आणतं, त्यामध्ये मक्का टाकतात, गहू ह्या पद्धतीने रव्यासारखं दळून आणतात आणि त्या पिठाच्या बट्ट्या करतात. मी इथे पिठाचा गोळा छान भिजून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि छान ते मळून घ्यायचं आहे. छान पीठ एकसारखं आपल्याला हे तेल लावल्यानंतर छान मळून भिजवायचं आहे. या पद्धतीने पिठाचा गोळा आपला छान इथे भिजवलेला आहे. मी इथे तेल त्याला छान लावून घेतलं. आपल्याला हे 10 ते 15 मिनटं भिजू द्यायचं आहे पीठ. पीठ भिजेपर्यंत आपण कुकर चेक करूया. भात आणि डाळ आपली छान शिजलेली आहे, बघू शकता. थंड झालेलं आहे. डाळ ही अगदी मऊ शिजलेली आहे, बघता क्षणी दिसतच असेल. आता आपल्याला ही डाळ थोडी चमच्याने घोटून घ्यायची आहे. मी थोडं पाणी टाकून ही डाळ छान घोटून घेणार आहे. मऊ शिजलेली आहे, अजिबात त्यामध्ये थोडीही डाळी राहिलेली नाहीये, मस्त शिजलेली आहे. आपण लगेचच वरणाला फोडणी देणार आहोत. गॅसवर मी पातेलं ठेवलं, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं. अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरं टाकायचं, छान तडतडू द्यायचं. लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. मी इथे 2 चमचे इतकी इथे पेस्ट टाकून घेतलेली आहे. मिक्सरला फिरवून घेतले होते आणि छान ही लाल होईपर्यंत छान परतून घ्यायची आहे. छान परतलेली आहे. त्यामध्ये थोडा हिंग टाकायचा, पाऊण टीस्पून, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर छान तळून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता मी इथे चिरून टाकलेला आहे, तोही छान त्यामध्ये परतून घ्यायचा आहे. छान परतलेला आहे.
कांदा लसूण मसाला टाकलेला आहे 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, तीही त्यामध्ये छान परतून घ्यायची तेलामध्ये. लगेचच 2 मध्यम साईजचे टमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहे, तेही यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून आपल्याला हे टमॅटो छान त्यामध्ये मऊ शिजवून घ्यायचे. छान परतलेले आहे. त्यामध्ये लगेचच आपण शिजवलेली डाळ टाकूया. अजून पाणी टाकायचं आहे, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला घट्ट पातळ जशी डाळ हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही वरण करू शकता. मला इथं मध्यम घट्ट डाळ हवी होती, त्यानुसार मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता छान उकळी आणायची. पीठही आपलं छान भिजलेलं आहे, बघू शकता मस्त भिजलेलं आहे. आता त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. चपाती करतो तितकाच आपल्याला त्याचा गोळा घ्यायचा आहे. थोडासा मोठा घेतलेला आहे मी इथे. पोळपाटावर कोरडं पीठ टाकायचं आहे आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. मध्यम चपाती लाटायची, जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही जाडही ठेवायची नाही. ह्या पद्धतीनं आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. असे मस्त त्याला ह्या पद्धतीनं केलं ना छान लेअर सुटतात, मस्त पदर सुटतात आणि खायलाही छान कुरकुरीत खुसखुशीत ही घडीची बट्टी तयार होते. मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे. त्याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. मी इथे थोडं त्याला तेल लावून घेतलं आणि त्याला फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूने चौकोनी असं. दोन्ही आणि चारही बाजूने मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याला छान दुमडून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा करून घ्यायचा आहे. त्याचे पदर आपल्याला सर्व दाबून घ्यायचे आहे. या पद्धतीने छान लेयर्स येतात, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. मी इथे बट्टीचा गोळा तयार करून घेतलेला आहे. या पद्धतीने असं दाबून घ्यायचं म्हणजे त्याचा पदर सुटणार नाही. अलगतच दाबायचं, जास्त दाबून त्याला फोल्ड नाही करायचं. मी इथे चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये सर्व बट्ट्या ठेवणार आहे. मध्येच आपण वरण चेक करूया. वरणही आपलं छान शिजलेलं आहे. सर्व बट्ट्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला वाफवायचे आहे. कढईमध्ये मी आधीच पाणी ठेवलेलं होतं, छान उकळलेलं आहे. चाळणी ठेवायची, झाकण ठेवायचं, 15 मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे. 15 मिनटानंतर आपण चेक करूया. सुरी एक त्याच्यामध्ये घालून बघायची. छान अजिबात पीठ लागलेलं नाही आहे. छान आपल्या बट्ट्या शिजलेल्या आहे. तुम्हाला एक बट्टी मी चिरून दाखवते, थोडी गरमच आहे, बघू शकता. अजिबात चाकूला पीठ लागलेलं नाही आहे, मस्त लेयर्स आलेले आहे, बघू शकता. तळल्यानंतर मस्त खुसखुशीत ह्या बट्ट्या तयार होणार आहे. सर्व बट्ट्या मी अशाच कापून घेणार आहे. गॅसवर आता कढई ठेवली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. मध्यम गरम पाहिजे तेल, जास्त कडकही नको. बट्ट्या ह्यामध्ये मी सोडलेल्या आहे. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहे. मध्यम आणि कमी याच्यावरच ह्या बट्ट्या तळायच्या आहे. जास्त हाई गॅस आपल्याला करायचा नाही आहे. मध्यम आचेवर आपण ह्या बट्ट्या गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेणार आहोत. बट्टी आपली छान तळलेली आहे, खुसखुशीत दिसत आहे. खूप छान त्याच्या लेअर सुटलेले आहे. आतपर्यंत तळल्या जातात मध्यम आचेवर तळल्यानंतर. सर्व बट्ट्या मी अशाच तळून घेतलेल्या आहे. मस्त असा गरमागरम घडीची बट्टी, गरमागरम वरण वाफळतं आणि छान त्याच्यासोबत भात, कांदा आणि काकडी. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. अशा पद्धतीने घडीची वरणबट्टी नक्की करून बघा.